तर आज आपण बनवणार आहोत मासे फ्राय, ते सुद्धा एकदम स्वादिष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेले आहेत मासे, पण त्या माशांना काय म्हणतात याचं नाव मला माहीत नाही। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर अगोदर आपण हे मासे जे आहेत ते व्यवस्थित साफ करून घेणार आहोत आणि साफ केल्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला ते पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच्या अंगापुरतं इथं मीठ लावणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला ते मीठ चोळून घ्यायचं आहे। आता इथे आपण मसाले घालणार आहोत। मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट व 1 चमचा चिंचेचा पल्प। आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला माशांना चोळून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी 20 मिनिटापर्यंत आपल्याला ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। तर इथे 20 मिनिटं झालेले आहेत। आता इथे मी घेतलेला आहे बारीक रवा। आता हा बारीक रवा व्यवस्थित आपल्याला या माशांना लावून घ्यायचा आहे। आपल्याला रवा दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आता सगळ्या माशांना मी इथे रवा लावून घेतलेला आहे। चला तर आता आपण याची भाजायची तयारी करूया। तर इथे मी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता इथे तेल गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये मासे सोडायचे आहेत। जर काय तुम्ही थंड तेलामध्ये मासे सोडले तर त्याचा सगळा रवा जो आहे तो निघून जाईल। त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ते तेल गरम झाल्यानंतरच मीडियम फ्लेमवरती मासे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी व्यवस्थित आरतून परतून हे मासे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मासे जे आहेत ते साईडला असे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जर त्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल असेल तर ते निघून जाईल। अशा प्रकारे आपण आता दुसरेही मासे यामध्ये सोडणार आहोत। तर इथे मी एक एक करून दुसरे मासे सुद्धा यामध्ये सोडलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित दोनही बाजूने भाजून घ्यायचे आहेत। ह्यावेळी सुद्धा आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मासे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे अगोदर भाजलेले मासे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार।